मला एक कोणाच्या तरी टीव्हीवरती बोलताना मी देवेंद्र फडणवीसांना ऐकलंय की आम्ही आमच्या विचारांशी कधीच तडजोड करणार नाही. यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे विचार सोडून आमच्याकडे यावं. अजून याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय द्यावं? आणि अजित म्हणजे लोकांना राग येतो तिथल्या की ते अजित पवार काय म्हणतात. मी अरे तिथे कोणालाच केलेलं. अजित दादा त्यांना आवडत असेल मग त्यांना अजित दादा म्हणाले. काय आमच्याकडे असा काय आक्षेप वगैरे नसतो. तर अजितदादांनी जी राजकीय भूमिका म्हणून जी जाहीर केली आहे ते म्हणतात की अपघाताने मी राजकारणात आलो. तो अपघात कोणी केला? शरद पवारांनी केला का कोणी केला तो अपघात? कारण का अख्ख्या पत्रात शरद पवारांचं नावच नाही. म्हणजे उद्या जर म्हटलं की मिशेलेंजेलोनी ते वरचं पेंटिंग केलं होतं आणि त्याचं नावच घालून टाकायचं, ते पेंटिंगला अर्थ उरत नाही. किंवा साल्वादोर डालीने जे काय पेंटिंग केलेली आहे जी करोडो अब्ज रुपयात ते खाली नाव नसेल तर काय अर्थ नसतो त्या पेंटिंगला. पहिली गोष्ट आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी ह्याच्यावरती करणार नाही असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी लिहिलंय की आपला विकास करायचा. आपला म्हणजे आपल्या गावचा, आपला नाही. परत ते म्हणते तुम्ही आपला म्हणाले. आपला विकास करायचा असेल गावचा तर सत्तेशिवाय पर्याय नाही. म्हणजे सगळं विचार बांधून ठेवून टाकून द्यायचे. आणि त्यांनी बीजेपीला इशारा देऊन टाकला की उद्या जर शरद पवार आले तर आम्ही शरद पवारांकडे जायला मोकळे. का आमची भूमिका आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही. जगायचं तर सत्तेतच, त्याच्यावर नाही तर मरण पत्करावं. आणि आम्ही म्हणतो की मरण पत्करू पण विचार सोडणार. हा एक फरक आहे. दुसरं त्यांनी म्हटलं की आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही. मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आम्हीही वैयक्तिक टीपा टिप्पणी करत नाही. तुमच्या 2 भाषणांमध्ये तुम्ही जे पवार साहेबांविरुद्ध गरळ ओकलात त्याच्यानंतर आम्ही बोललो. तुम्ही शरद पवारांवर बोलू नका, आम्ही तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही सुप्रियाताईंना आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी भलं मोठं लेक्चर दिलं. सेल्फीचा इश्यू कोणी काढला? आम्ही काढला. संसदेत भाषण करून काही होत नाही असं कोण म्हणालं? आम्ही म्हणालो. अहो संसदेचं महत्व काय असतं? जेव्हा नाथपै भाषण करायचे ना तेव्हा स्वतः नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला यायचे. ही त्या संसदेची परंपरा आहे. आणि महाराष्ट्रातले नाथपै वॉज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट पार्लमेंटेरियन इंडिया हॅज एव्हर सीन. कोकणातले नाथपै, कोकणातले मधुदंडवते. तर पार्लमेंटेरियनची जी व्याख्या आहे त्याच्यात आज फिट जर कोण बसत असेल तर त्या सुप्रियाताई बसतात. कारण का इंटरनॅशनल पासून स्टेट टू डिस्ट्रिक्ट ह्या प्रत्येक विषयामध्ये त्या बोलतात. आणि बोलतात म्हणजे त्यांचं अटेंडन्स बघा पार्लमेंटमधलं, त्यांचं पार्टिसिपेशन इन डिबेट्स बघा, मॅक्झिमम आहे. सो शी इज कन्सिडर्ड टू बी ॲज अ गुड पार्लमेंटेरियन. आता तुम्ही म्हणता की तुमचा अपमान झाला, मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याची टिंगलटवाळी करते तेव्हा त्याला मानसन्मान नसतो का? प्रत्येकाला मानसन्मान आहे. आणि तुम्ही 10 वेळा केल्यानंतर तुम्हाला एकदा केलं तर तुम्हाला एवढं वाईट का वाटावं? आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही टपली मारू नका, आम्ही शांत बसू. तुम्ही जर टपल्या मारणार असाल तर आमच्याकडनं उत्तरं येणार. हे तुम्हाला काय आवडतात का नाही आवडतात ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पहिल्या भाषणात तुम्ही शरद पवार यांच्याबद्दल असं वाक्य म्हटलं की त्याच्यातनं असं ध्वनित होतं की पवार कधी मरणार. ही वाक्य आम्ही नाही ऐकू शकत, महाराष्ट्र नाही ऐकू शकत. प्रदेशाध्यक्ष देखील शरद पवारांविषयी काय बोललेले ते म्हणतात की 1999 नंतर जो पक्ष वाढला, अजित पवार नसते तर हा पक्ष एवढा वाढलाच नव्हता. 99 साली अजितदादांची उंची किती होती हे तटकऱ्यांना नाही माहिती आहे. तेव्हा दिग्गज नेते होते. RR पाटील होते, जयंत पाटील होते, क्षीरसागर होते, चांगले दिग्गज नेते होते. आणि स्वतः अजितदादा मान्य करतात की त्यांना एक अपघात झाला आणि ते नेते झाले. आणि महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज होती. मला वाटतं की असं पत्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निघालं की महाराष्ट्राला माझी गरज आहे. महाराष्ट्राला कोणाचीही गरज नसते. आपल्याला महाराष्ट्राची गरज पूर्ण करायची असते. त्याला नेतृत्व म्हणतात, जे शरद पवारांनी केलं.
आणि दुर्दैवाने ती भूमिका घेत असताना त्याच्यात एकदाही शरद पवारांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. ह्याला कृतज्ञ म्हणतात. आणि सरळ सरळ आपण लिहिता की सत्तेशिवाय काही पर्याय नाही, विकास करायचा असेल तर सत्ता असावीच लागते. मी आपल्याला उदाहरण देतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपले जवळचे नेते आणि मित्र आहेत आणि नेते पण आहेत आता, हे अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले पण कधीही वैचारिक तडजोड केली नाही. तेव्हा आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे की आपण कशासाठी काय करता ते. आम्हाला आपल्यावरती टीका करायची नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही माननीय शरदरावजी पवारांबद्दल किंवा माननीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोलाल, तुम्हाला उत्तरं दिली जातील. तुम्हाला सुप्रियाताई एकदा बोलल्या तर तुम्हाला सगळ्यांना एवढं राग आलाय. त्या कोणाचंही नाव नाही घेऊन बोलल्या, त्या आपल्या हसत खेळत बोलत होत्या. तुम्ही तर वैयक्तिक त्यांच्यावर बोललात की सेल्फी काय काढता, सेल्फीने राजकारण होतं का, भाषणाकडून राजकारण होतं का. तेव्हा एवढं वाईट वाटतं तुम्हाला तर मग दुसऱ्यांनाही बोलू नये ना. त्या पहिल्याच तुमच्या षण्मुखानंदच्या हॉलमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाला टार्गेट करायचा, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या, तो ठाण्याचा पठ्ठ्या 4 वेळा बोलले. कशाला माझ्याबद्दल एवढं प्रेम राग कशाला हवा. तुमचं चालू द्या ना, तुमचं सुखाने चालू आहे ना. आम्ही येतो का तुमच्यामध्ये, नाही येत. तेव्हा तुम्ही आम्हाला बोलू नका, आम्ही तुम्हाला बोलणार नाही. साधा हिशोब आहे. मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही. जर झाला असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. पण मी अजूनही सांगतो की तुम्ही जर पवार साहेबांना बोलत असाल तर आगीच्या भरात मी एकेरी बोललो असेल तर त्याचंही मला दुःख नाही. पण पवार साहेबांवर बोलायचं नाही. राजकीय बोला पण त्यांच्या मरणाबद्दल बोलाल, त्यांच्या अरे तुम्ही काय सांगता सगळेजण. 84 वर्षाच्या माझ्या या बापाला तुम्ही घरातनं बाहेर ढकलायला निघालेले आहेत. घराच्या बाहेर तुम्ही राजीनामा किती जबरदस्तीने मागत होता आणि तुम्ही किती नाटकं करत होता. ते स्टेजवर मी उपस्थित होतो. तुम्ही सगळे त्या प्लॅन मध्ये सामील होतात. पण तिथे मात्र पवारांसमोर साहेब तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या नंतर कोणच नाही, आम्ही कसे जगणार, इथपर्यंत तुम्ही सगळी नाटकं केली. आणि मनात मात्र हा म्हातारा कधी जातो हेच तुमच्या मनात होतं. कशाला खोटं बोलतात. आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे. म्हणजे तुमची भूमिका ही निळू फुलेची पण असते, अशोक सराफची पण असते, श्रीराम लागूची पण असते आणि अगदी ललिता चव्हाणची पण असते. तुम्ही माझ्या अश्रूंबद्दल बोललात. अश्रू संवेदनशील माणसाला येतात. ज्यांना संवेदनाच नाही त्यांच्या डोळ्यातनं का अश्रू येणार. ते मी त्यांना प्रेमात त्यांचं प्रेम आहे ना, मग त्यांचं प्रेम कोणावर असावं ते मी त्यांना विचारा. माझा काही संबंध. राजेंद्र पवारांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरं तर राजेंद्र पवार रोहित पवारांचे वडील आहेत. ते म्हणतात की अजित पवार ज्यावेळेस राजकारणात आले त्याच वेळेस मी राजकारणात आलो असतो तर ही पवार घराण्याची जी आहे ती पडली असती. परंतु त्यावेळेस मला मोठ्या पवारांनी अर्थात असं आहे ही तर गोष्ट खरी की पवार घराण्यातला प्रत्येक माणूस सक्षम आहे. तो शिक्षणाने सक्षम आहे, तो ज्ञानाने सक्षम आहे, तो लिडरशिप करायला सक्षम आहे. पण प्रत्येक जणांनी आपली मर्यादा सांभाळली होती की साहेब दुखवता कामा नये. मी जेव्हा आत्ताच त्यांच्या नजदीकच्या नातेवाईकांशी बोललो, त्याचं नाव आहे नवीन कोण आले ते युगेंद्र पवार. युगेंद्र पवारनी मला सांगितलं, मी म्हटलं अरे तू कसं काय आजोबांबरोबर आलास. तो म्हणाला बघा आमच्या घराची ओळख कोणामुळे आहे, शरद पवार. बोलतो मी इंटरनॅशनली जातो तेव्हा मी कोणाचं नाव सांगतो, शरद पवार. बोलतो मला मॉरली आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचाराने हे ऍक्सेप्टच होत नाही. मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून देणं. ही जर त्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाची भूमिका असेल तर राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे ना, की मी लढणार होतो आणि साहेबांनी मला नको लढू म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांच्या मनात साहेबांविषयीचा आदर किती आहे हा बघा ना. मग काय चुकीचं बोलले राजेंद्र पवार. आणि मी अजूनही सांगतो, ज्या पद्धतीने शरद पवारांना अपमानित केलं, त्यांचा पक्ष काढून घेतलात, त्यांचे चिन्ह काढून घेतलं, त्यांचा बँकेचं लॉकर बंद करून टाकलं. आता अफवा आम्ही ऐकतोय की कार्यालयात घुसणार आहेत. काही करा बाबांनो, तुमच्या हातात सत्ता आहे.
त्यामुळे तुम्ही काही करू शकता, पण हा शरद पवारांचा अपमान नाही का हे महाराष्ट्राने सांगावं आम्हाला. रोहित पवार असं म्हणतात की बारामतीमध्ये जास्त पैशाचा वापर होऊ शकतो येत्या निवडणुकांमध्ये आणि माझ्या विरोधात गुंडांचा वापर केलाय. अहो सगळ्या लेवलला चाललेत. तुला नोकरीवरनं काढून टाकीन, तुला कर्ज कसं मिळतं ते बघीन, आमदारांना तुमच्या साखर कारखाना अडचणीत आणू, सगळे प्रयोग चालू आहेत. माझ्या इथे तर एमपीडीए लावा असा त्यांचा एक नेता सांगतो आणि नेता म्हणतो की ह्याच्यानंतर माझा नेता कमिशनरला फोन करणार आहे. आता एमपीडीए तडीपारी ही जर इथनं फोनवर होत असेल तर मग राज्य व्यवस्थेला काय अर्थच नाही. कायदा आणि सुव्यवस्था जर 4 लोक बसून ठरवणार असतील की कोणाला तडीपार करायचा, कोणाला एमपीडीए लावायचा, आणि ते पण मला माहित नाही किती मोठे नेते आहेत, ते नेते जर फोन करून दम देत असतील की येतोस का नाही का एमपीडीए लावू, त्या माणसाने मी येत पण नाही. ज्यांना समजायचं त्यांना समजलं. मी अधिक काय याच्याविषयी बोलत नाही, पण ज्या पद्धतीने दम देत आहात तुमच्या दमाला कोणीही घाबरणार नाही. तुम्ही तडीपार करा, तुम्ही आमिष दाखवा, तुम्ही पैसे पाठवा, आम्ही असलं कुठलंही करणार नाही. पण आमची घोषणाची आहे, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. हे सगळे वैचारिक गोंधळ आहे. मी लिहिलाय माझ्या पत्रामध्ये, हा सगळा वैचारिक गोंधळ आहे. एकीकडे म्हणायचं की मी शिव फुले शाहू आंबेडकर या लाईनीवर चाललोय, आणि सरकार मध्ये मात्र गोळवळकर आणि हेगडेवारांच्या विचारांबरोबर बसायचं. महाराष्ट्र काय एवढा वेडा आहे काय? एवढा वेडा आहे महाराष्ट्र? रायगड किल्ल्यावरचे तुतारीचं अनावरण केलं चिन्हाचं, त्याच्यावर पण सुनील तटकरेंनी टीका केली आहे की 40 वर्ष अशा पद्धतीने कुठलेही कार्यक्रम रायगडावर झाले नाही, हे संताप दिले. असं आहे की कुठले कार्यक्रम झाले नाही झाले, सुनील तटकरेंना संताप इतकाच आहे की ही एक गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात गेली आणि महाराष्ट्राने ती पकडली. त्यामुळे सुनील तटकरे काय म्हणतात त्याला फार महत्व काही देत नाही आम्ही, आणि शरद पवार तर कधीच महत्व देत नाही कोणाला. भाजपचे नेते असं देखील म्हणतात शरद पवारांना रायगडवर जायला 40 वर्ष लागले. असं आहे की वैचारिक आचरण, राज ठाकरेंच्या एका वाक्याला त्यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, राज ठाकरेंनी एक प्रश्न विचारला की जसं गुजरातमध्ये गेलात की वल्लभभाई पटेल यांच्या नावावर लोक एकत्र येतात, बंगालमध्ये गेलात की तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्या नावाखाली एकत्र येतात, तर महाराष्ट्रात असं कुठलं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामुळे लोक एक येऊ शकतील? शरद पवारांनी न विचार करता सांगितलं शिवाजी महाराज. आचरणात विचारात शिव शाहू फुले आंबेडकर हवेत. तुम्ही आंबेडकरांच्या चौदार तळ्याला किती वेळा गेलात, किंवा जेव्हा आंबेडकर येतात तेव्हा कोण कोण ते काय आंबेडकर जयंती येते आपल्या ह्याच्यावरती शिवाजी पार्कावरती चैत्यभूमीवर, कोण कोण घरं सोडून जातात, हे सगळ्यांना सगळं माहिती हो. फक्त आम्ही कधी बोलत नाही या लेवलला जाऊन. ते आम्हाला शिव फुले शाहू आंबेडकर कोणीही शिकू नयेत. त्यांचे आचार विचार, त्यांचं महिलांविषयीचं धोरण, हे सगळं वास्तवात आणणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. शिरूरमधून आढळराव पाटील अजित पवार गटातून लढण्याची माहिती समजत आहे काल. अहो राजकारण आहे, कोणी कोणाकडनं निवडणूक लढवावी त्याच्याबद्दल मी कशाला बोलावं? तुम्ही जे बोलाल आमच्या विरोधात त्याला उत्तर देऊ. बाकी आढळराव लढतायत का कोण लढतंय याच्याशी आमचं काय घेणं देणं? आमचा उमेदवार लढला आहे. मी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट मागितली. काय चर्चा काय? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी की मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं अपॉइंटमेंट द्या, तुम्ही देतच नाही. आता म्हणाले कळवतो, आता वाट बघू आपण. 10% मराठा आरक्षण लागू झाले, त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे. चांगलं आहे ना, आनंद आहे. पण महाराष्ट्र बाहेर जे आहे मराठा समाजाला तिकडे नाही मिळणार आहे. अहो राज्यापुरतं केलं ना त्यांनी, त्यांच्या हातात देशातलं काहीच नाहीये ना. जरांगे पाटलांची मागणी आहे पूर्ण देशभर. अहो तेच तर आम्ही सांगतो, हे आरक्षण हे फसवं आहे. अशी आरक्षण टिकत नसतात. ह्या आरक्षणाला मजबूती द्यायची असेल तर हे आरक्षण लोकसभेत मंजूर झालं पाहिजे, तरच ते होऊ शकतं, अन्यथा होत नाही. हे फक्त ओबीसीमध्ये अस्वस्थता पसरावी
म्हणून जो काही संभ्रम निर्माण करण्याचा 8 महिने प्रयत्न झाला, त्याच्यातलं हे त्या कारस्थानातला हा एक भाग आहे. हे कारस्थानच होतं की एकीकडनं मराठ्यांना चढवायचं आणि दुसरीकडनं ओबीसींना घाबरवायचं. म्हणजे ते खाली येतील, मराठे वरती जातील, दोघे एकमेकांना भिडतील आणि मतदान आपल्याला होईल. मतदानाच्या पोटी महाराष्ट्राचा सत्यानाश करणारा 70 वर्षातलं हे पहिलं गव्हर्नमेंट आहे. नाही मला नाही माहित, ते त्याच्याने काय होत नाही. मेरे को नहीं, मुझे मालूम नहीं, मैं अभी आया हूँ अंदर. नहीं सर, सवाल ये है कि मनोज जरांगे पाटिल पर एफआईआर होती है, एसआईटी की बात होती है, अब बाकी के नेता कह रहे हैं कि वो वापस लिए जाने की जरूरत है क्योंकि वो समाज के लिए आंदोलन कर रहे हैं. क्या आपकी तरफ से मांग होगी कि देखो, वापस लिया जाए? अगर हमारे पार्टी ने अंदर मांग रखी है तो मैं पार्टी के साथ रहने वाला एक छोटा कार्यकर्ता हूं. हमारी पार्टी की जो भूमिका है वो हमारी भूमिका है. जैसे पवार साहब ने पहले कहा था कि मराठाओं को आरक्षण दो लेकिन ओबीसी को मत, उसके आरक्षण को धक्का मत लगाओ, उस मुद्दे पे हम आज भी कायम हैं. हम हिले ही नहीं है उससे, तो सवाल ही नहीं आता. दूसरा सवाल ये कि सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट जो है, अभी गृह मंत्रालय कह रहा है कि इसके नियम हम लागू करने जाएंगे ठीक आचार संहिता के पहले. देखो, उनका इलेक्शन एजेंडा 2019 में तय हुआ था. अब उसकी अमलबजावनी आखिरी 6 महीने, 3, 4, 5, 6 महीने में, 2 महीने में, 1 महीने में करेंगे. क्योंकि वो 24 घंटा 365 दिन इलेक्शन मोड पे ही रहते हैं. तो करेंगे, सब करेंगे. गट नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा गट नाही. त्याला इलेक्शन कमिशननी मान्यता दिली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली आहे. तेव्हा गट नाही. नाही, असं मी कधीच मानत नाही. अजित पवार खूप मोठे नेते आहेत, म्हणूनच ते शरद पवारांना धक्का मारून बाहेर पडू शकले, त्यांना घराच्या बाहेर काढू शकले, त्यांचं इलेक्शन चिन्ह घेऊ शकले, त्यांचा पक्ष घेऊ शकले आणि त्यांच्या विरोधात बोलूही शकले. आजपर्यंत फक्त विरोधक बोलत होते, पण घरचे त्यांच्या विरोधात बोलण्याचा हा पहिल्यांदा प्रयत्न झालाय. त्यांची तुलना, म्हणजे त्यांच्या उंचीची तुलना माझ्याबरोबर होऊ शकत नाही. मी खूप छोटा माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.